Hello everyone. Now we are discussing about class 12 electrostatics. Electrostatics. Firstly, we are learning about what are the electric charges. What are the electric charges? Electric charge क्या रहता है? काय असतो इलेक्ट्रिक चार्ज? A charge is the property of a material किंवा काय property charge is the property associated with a matter due to which काय होतं आहे आपल्याला due to which we experiences due to which it produces and experiences the electric and magnetic effect. Electric and magnetic effect is called electric charge. Electric charge काय बघा, electric charge ही एक प्रॉपर्टी आहे. इलेक्ट्रिक चार्ज इज अ प्रॉपर्टी. कोणाची प्रॉपर्टी आहे? मॅटरची प्रॉपर्टी सर. मॅटरची प्रॉपर्टी. बरं, मॅटरच्या प्रॉपर्टीमुळं काय होतं? ह्या प्रॉपर्टीमुळं की आपल्याला मॅटर जे आहे हे मॅटर काय करते? प्रोड्यूस करते. प्रोड्यूस किंवा एक्सपिरियन्स येतो आपल्याला कशाचा? मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज इज अ प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल, प्रॉपर्टी असोसिएटेड विथ मटेरियल. नॅचरल मॅटरमध्ये ही प्रॉपर्टी एक्झिस्ट करत असते. ठीक आहे. इट इज अ चार्ज इज अ प्रॉपर्टी. कोणाची? ऑफ प्रॉपर्टी असोसिएटेड विथ अ मॅटर ड्यू टू विच इट प्रोड्युसेस. ह्या प्रॉपर्टीमुळं, चार्ज ह्या प्रॉपर्टीमुळं काय एक्सपिरियन्स मिळतो आपल्याला? काय प्रोड्यूस होतं? इलेक्ट्रिक इफेक्ट प्रोड्यूस होते, तर मॅग्नेटिक इफेक्ट प्रोड्यूस केले जाते. तर इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक इफेक्ट जे आहेत ते कोणामुळे एक्सपिरियन्स येतात बाळांनो? इलेक्ट्रिक चार्जमुळे एक्सपिरियन्स येतो. बरं ठीक आहे. मग सर आम्हाला इलेक्ट्रिक चार्ज कळाला, पुढं काय आहे? ठीक सांगतो. इलेक्ट्रिक चार्ज क्लिअर आहे. इलेक्ट्रिक चार्ज जर मला क्लिअर असेल तर मी पुढचा ह्याच्या, आता इलेक्ट्रिक चार्ज ह्या चार्जचे काही टाईप आहेत का सर? टाईप आहेत ना. टाईप्स ऑफ चार्ज. किती टाईप्सचे चार्ज येतं? टाईप्स ऑफ चार्ज बघा. टाईप्स ऑफ चार्ज. हाऊ मेनी टाईप्स ऑफ चार्जेस? किती टाईपचे चार्जेस? देअर आर टू टाईप्स ऑफ चार्जेस exist in nature. There are two types of charges exist in nature. नेचरमध्ये दोन टाईपचे चार्जेस आहेत. कोणकोणते बाळांनो? पहिला टाईपचा चार्ज आहे पॉझिटिव्ह चार्ज. दुसरा कोणता आहे? नेगेटिव्ह चार्ज. ठीक. त्याच्यावरती प्लस व्ही दाखवतो मी. पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, मायनस व्ही दाखवतो. ठीक आहे. नेगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. आता पॉझिटिव्ह चार्ज विथ, आता इथं असतं पॉझिटिव्ह चार्जेस. आता थोडंसं की इथं बघा ट्विस्ट असा आहे की जर पॉझिटिव्ह चार्जेस विथ सेम इलेक्ट्रिकल साईन,
बघा, चार्जेस with same electrical sign repels to each other, दुसऱ्या लँग्वेज मध्ये मी लिहू शकतो, लाईक चार्जेस always repels each other. म्हणजे एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, एक हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, दुसरा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. हे दोन चार्जेस काय करणार होतं, एकमेकांना इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सने काय करणार होतं, रिपेल्स करणार होतं. ठीक आहे, म्हणजे हे चार्जेस कसे येतं, लाईक चार्जेस येतं. चार्जेस कोणते येतं, लाईक चार्जेस म्हणा, सेम चार्जेस म्हणा. ज्यावेळेस दोन सेम चार्जेस एकत्र येतात, सेम दोन चार्जेस काय करणार होतं, रिपेल करणार होतं एकमेकांना. काय करणार होतं, रिपेल करणार होतं. ठीक आहे, आता यामधला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, चार्जेस with opposite electrical sign काय करणार, sign are attracts to each other किंवा unlike charges always attract to each other. Unlike charges always attracts to each other. कशा बाबतीत बघितलं आपण, इलेक्ट्रिकल चार्ज. काय बघतोय आपण, इलेक्ट्रिकल चार्ज काय म्हणलं, इलेक्ट्रिकल चार्ज ही प्रॉपर्टी आहे, कोणाची प्रॉपर्टी, मॅटर सोबत असोसिएट झालेली एक प्रॉपर्टी, ज्याच्यामुळे काय होतंय की इथं चार्ज प्रोड्यूस होतोय, एक्सपिरियन्स होतोय. कोणते प्रोड्यूस आणि एक्सपिरियन्स मिळतो, कोणते इफेक्ट मिळतात आपल्याला, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक इफेक्ट ह्या मॅटरमध्ये ज्या प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळं आपल्याला दिसते. मग मॅटर हे तीन स्टेटमध्ये आपल्याला माहिती आहे. मॅटर किती स्टेटमध्ये, मॅटर 3 स्टेटमध्ये, कोणकोणत्या, सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅस. मग तीनही स्टेटमध्ये आम्हाला तीनही स्टेटमध्ये जे बी मॅटर प्रेझेंट असेल हे इफेक्ट शो करणार आहे का, 100% करणार आहे. ठीक आहे, इथं मॅटर हे शो करणार आहे. ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जेस, निगेटिव्ह, किती टाईपचे चार्जेस आहेत, 2 टाईपचे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसवरती जर सेम साईन असेल तर ते काय करणार, तर रिपेल करणार ते दोघं एकमेकाला. किंवा लाईक चार्जेस असतील तर काय करणार होतं, रिपल्शन होणार आहे. सपोज कन्सिडर करा की इथं हा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, प्लस क्यू चार्ज आहे, आणि दुसरा हा मायनस क्यू चार्ज. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो असणार आहे तो अट्रॅक्ट करणार होतं, हा फोर्स एवढ्या फोर्सने अट्रॅक्ट करणार आहे, हा इलेक्ट्रिक फोर्सने एवढ्या फोर्सने अट्रॅक्ट करणार आहे. म्हणजे दोन सेम चार्जेस काय करणार होतं, ऑलवेज अट्रॅक्ट टू इच अदर. टू लाईक चार्जेस ऑलवेज रिपेल्स टू इच अदर. म्हणजे लाईक आले तर काय करणार आहे, रिपल्शन होणार आहे, रिपेल करणार आहे. अनलाईक चार्जेस आले, अपोजिट नेचरचे चार्जेस आले, काय करणार आहे, अट्रॅक्ट करणार आहे. ठीक आहे, अट्रॅक्ट करणार आहे. बस ठीक आहे सर, एवढं कळालं आम्हाला की इलेक्ट्रिक चार्ज आहेत ना, इलेक्ट्रिक चार्ज ही प्रॉपर्टी मॅटरने असोसिएट केलेली, ज्या प्रॉपर्टीमुळे काय एक्सपिरियन्स होतोय, मला एक्सपिरियन्स होतोय, चार्ज प्रोड्यूस, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक इफेक्ट प्रोड्यूस होते, तर एक्सपिरियन्स जाणवतेत मला. ठीक आहे, त्यानंतर पॉझिटिव्ह चार्जेसचे टाईप बघितले, चार्जेसचे टाईप किती येतं, 2 टाईप येते. कोणते, नेचरमध्ये 2 टाईपचे चार्जेस एक्झिस्ट होते, पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरा कोण आहे, निगेटिव्ह चार्ज. ओके, ठीक आहे, हे बी पता आहे, हे आम्हाला माहिती. चार्जेस विथ सेम सेम इलेक्ट्रिकल साईन काय करणार होतं, रिपल्शन करणार होतं एकमेकांना काय करणार होतं, दूर लोटणार होतं. आणि चार्जेस विथ अपोजिट साईन काय करणार होतं, एकमेकांना अट्रॅक्ट करणार होतं. ठीक आहे, एकमेकांना अट्रॅक्ट करणार होतं. सपोज एक्झाम्पल, हे दोन, हा पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर करा, हा निगेटिव्ह चार्ज, हा दोन्ही पण पॉझिटिव्ह चार्ज आहेत. ठीक आहे, दोन्ही पण पॉझिटिव्ह चार्ज आहेत. ज्यावेळेस मी ह्या दोन चार्जेसला एकत्र एका डिस्टन्सवरती आणतोय, एका स्पेसिफिक डिस्टन्सहून हे दोन चार्जेस काय करणार होतं, रिपेल करणार होतं एकमेकांना. काय करणार होतं, रिपल्शन होणार आहे यांच्यामध्ये. पण मी असं कन्सिडर केलं, सपोज बघा यांच्यामध्ये काय होणार आहे, रिपल्शन होणार आहे. बघा आता रिपल्शन होईल. ठीक आहे,
रिपल्शन होईल. आता ह्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर करतो, एक निगेटिव्ह चार्ज, अपोजिट साईन झाले. अपोजिट साईन झाले तर यांना जवळच मी ज्यावेळेस इथे एका स्पेसिफिक डिस्टन्सवरती ठेवलंय त्यावेळेस ते काय करणार होतं, एकमेकांना अट्रॅक्ट करणार होतं. काय करणार होतं, अट्रॅक्ट. मग लक्षात येते ते पॉझिटिव्ह ऑलवेज दोन चार्जेसचे टाईप किती, दोन टाईपचे चार्ज आहे. आणि ह्या दोन टाईपच्या चार्जमध्ये जो चार्ज एका ज्याच्या सेम चार्जेस जर आपण जवळ आणले, लाईक चार्जेस जर जवळ आणले, ते काय करणार होतं, रिपेल करणार होतं एकमेकांना. अनलाईक चार्जेस जर जवळ आले तर ते काय करणार बाळांनो, अट्रॅक्ट करणार. ठीक आहे, पुढे जाऊ थोडं. पुढं नेक्स्ट काय म्हणलेलं आहे, चार्ज कळलं, चार्जची प्रॉपर्टी कळली मला. युनिट काय आणि डायमेन्शन. युनिट काय आहे चार्जचं युनिट ऑफ चार्ज. आता चार्जचं तिसरी प्रॉपर्टी बघतोय आपण, युनिट ऑफ चार्ज. आता चार्जचे दोन युनिट असणार होतं. पहिलं चार्ज एसआय युनिट ऑफ चार्ज काय असणार आहे, एसआय युनिट ऑफ चार्ज. जे चार्ज आहे ते काय असणार आहे, चार्ज इज कुलोम. काय, कुलोम ज्याला सी ने दाखवतो मी. ठीक आहे, कुलोम सी ने दाखवतो. आणि जर मी असं म्हणलं की 1 मायक्रो कुलोम, त्यानंतर चार्जला मी रीड कसं करणार आहे. सपोज तुम्हाला आपल्याला प्रॉब्लेममध्ये अशा व्हॅल्यू दिल्या जातील. एक्झाम्पलसाठी देतो 1 मायक्रो कुलोम, 1 मायक्रो कुलोम, 1 नॅनो कुलोम. मग हे 1 मायक्रो कुलोम इज इक्वल टू किती राहतं तुमचं, 10 to the power -3 कुलोम. 1 मायक्रो कुलोम इज इक्वल टू काय राहणार आहे तुमचं, मायक्रो इज इक्वल टू 10 to the power -6 कुलोम. आणि 1 नॅनो कुलोम इज इक्वल टू काय राहणार आहे, पावर -12 कुलोम. सॉरी -12 नाही, -9, 10 to the power -9 कुलोम. ओके, ठीक आहे, हे झालं. आता सीजीएस युनिट जर असेल, सीजीएस युनिट ऑफ चार्ज, चार्जचं सीजीएस युनिट काय आहे बेटा, चार्जचं सीजीएस युनिट जे असणार आहे ते चार्जचं सीजीएस युनिट असणार आहे. सीजीएस युनिट ऑफ चार्ज इज काय राहते ते, इज ESU, इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट म्हणतो आपण त्याला, ESU. ठीक आहे, 1 कुलोम इज इक्वल टू काय राहतं तुमचं, इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट. काय हे, इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट. हे झालं तुमचं चार्जचं सीजीएस मधलं युनिट. आणि सीजीएस मधलं युनिट जे आहे ते ESU मध्ये 1 कुलोम, ESU मध्ये 1 कुलोम इज इक्वल टू किती राहणार आहे, 3 × 10 to the power 9 ESU. मी म्हटलं 2 कुलोम आहे, 2 कुलोम इज इक्वल टू काय राहणार आहे, 2 × तुमचं 2 × 3 × 10 to the power 9 ESU. कुलोमचं कशामध्ये केलं तुम्ही, ESU मध्ये केले. ही व्हॅल्यू कोणाची, ESU मध्ये आली. ठीक आहे, हे झालं ESU. त्यानंतर तुमचं डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ, चौथी प्रॉपर्टी आहे डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ चार्ज. डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ चार्ज. चार्जचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय येतोय, क्यू ने दाखवणार आपण. चार्जला कशाने डोनेट करणार आहे, चार्जला डेनोट करणार आहे, क्यू ने डेनोट करणार आहे. ठीक आहे, डायमेन्शनल फॉर्म्युला जो येणार आहे, चार्ज पर युनिट काय राहणार आहे तुम्हाला, इलेक्ट्रिक चार्ज पर युनिट टाइम. ठीक आहे, तर चार्ज क्यूचं डायमेन्शन काढायचं आपल्याला. क्यूचं डायमेन्शन काय येणार आहे, हे डायमेन्शन कशी काढायचे हे तुम्हाला माहिती आहे. A to the power t हे काय येणार आहे, ह्याचं डायमेन्शन येणार आहे कोणाचं, चार्ज. ठीक आहे, चार्जचं डायमेन्शन येणार आहे. हे झालं तुमचा चार्ज. ठीक, चार्ज जो असणार आहे लास्ट, इट इज डेनोटेड बाय, चार्ज कशाने दाखवणार आहे, डेनोटेड बाय क्यू. स्मॉल क्यू ने दाखवा किंवा कॅपिटल क्यू ने दाखवा. चार्ज हा डेनोट कशाने करणार आहे, कॅपिटल किंवा स्मॉल क्यू ने डेनोट करणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट हे झालं तुमचं पॉइंट. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे पॉइंट चार्ज. व्हॉट इज पॉइंट चार्ज. बघा, पॉइंट चार्ज काय म्हणलेलं आहे, पॉइंट चार्ज. आता पॉइंट चार्ज जे असणार आहे, स्पॅशियल साईज इज निग्लिजिबल, साईज खूप कमी असणार आहे. स्पॅशियल साईज इज नेग्लेजिबल. दॅट इज आपण त्याला दॅट इज
as compared to other distance, as compared to compare to other distance. दुसऱ्या चार्जेस पेक्षा याचं जे डिस्टन्स राहणार आहे चार्जेसचं खूप कमी राहणार आहे. पॉईंट चार्ज म्हणजे हे पॉईंट एक छोटासा चार्ज, याला आपण काय म्हणतो, पॉईंट चार्ज. नेक्स्ट आहे तुमचं की प्रॉपर्टी कोणाच्या, प्रॉपर्टीज ऑफ चार्ज. प्रॉपर्टीज ऑफ चार्ज. पहिली प्रॉपर्टी एक वन बाय वन डिस्कस करू. चार्ज इज अ स्केलार क्वांटिटी. कोणती क्वांटिटी आहे चार्ज? चार्ज इज अ स्केलार क्वांटिटी. स्केलार म्हणल्यानंतर माहिती तुम्हाला, स्केलार म्हणल्यानंतर माहिती चार्जला फक्त डायरेक्शन लागणार आहे. चार्ज कॅन बी ॲडेड और सबट्रॅक्टेड अल्जेब्रिकली. कशामुळं? चार्जला मग काय करू शकता तुम्ही, चार्ज कॅन बी ॲडेड और subtracted by algebraically. subtracted by लिहायची गरज नाही, subtracted algebraically. चार्जला आपण काय करू शकतो, अल्जेब्रिकली समेशन करू शकतो, ऍड पण करू शकतो, सबट्रॅक्ट पण करू शकतो. ठीक आहे, चार्जला अल्जेब्रिकली सबट्रॅक्ट करू शकतो, ऍड करू शकतो. चार्ज कसा आहे? चार्ज इज ट्रान्सफरेबल. दुसरी प्रॉपर्टी, चार्ज इज अ ट्रान्सफरेबल. ट्रान्सफरेबल. चार्जला काय करू शकतो बाळांनो आपण, एका बॉडीमधून दुसऱ्या बॉडीमध्ये. इफ अ चार्ज बॉडी इज कीप इन अ जर एक्झाम्पल प्रूफ सहित बघू. इफ काय करायला लागलात तुम्ही, इफ चार्ज बॉडी इज पुट इन अ कॉन्टॅक्ट विथ अनचार्ज बॉडी. इफ चार्ज बॉडी kept contact with uncharged body, with a body, uncharged body is becomes charged. मग काय होणार आहे, uncharged body is becomes charge झाली ती. ठीक आहे, ड्यू टू ट्रान्सफर ऑफ कोणाचं ट्रान्सफर ऑफ electrons from one body to another body. Transfer of electrons from one body to another body. दुसरी प्रॉपर्टी काय की चार्ज इज अ स्केलार क्वांटिटी. कोणती क्वांटिटी? स्केलार. जिला फक्त काय लागणार आहे, मॅग्निट्यूड लागणार आहे, डायरेक्शनची गरज नाही. तिला आपण काय म्हणतो, अशी क्वांटिटी, द क्वांटिटी विच रिक्वायर्ड, जिला एक्सप्लेन करण्यासाठी काय करायला लागणार तुम्हाला, स्केलार मॅग्निट्यूड लागणार आहे, त्याला डायरेक्शनची गरज लागणार नाही. ठीक आहे. चार्ज कसा आहे तुमचा, चार्जला ऍड करू शकता, सबट्रॅक्ट करू शकता, कोणानुसार, अल्जेब्रिकली. ठीक आहे, कोणानुसार, अल्जेब्रिकली. चार्जला काय करू शकता तुम्ही, ट्रान्सफर करू शकता, चार्जला ट्रान्सफर करू शकता. जर एखादी चार्ज बॉडी अनचार्ज बॉडीच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवली तर तिथं काय होणार आहे, इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफॉर्मेशन होईल आणि अनचार्ज बॉडी काय होणार आहे, चार्ज होऊन जाईल. अनचार्ज बॉडी चार्ज होऊन जाईल. कशामुळं? इलेक्ट्रॉनच्या ट्रान्सफॉर. ठीक आहे, इलेक्ट्रॉनच्या ट्रान्सफॉरमुळं. त्यानंतर तिसरी, चार्ज इज ऑलवेज असोसिएटेड विथ मॅटर किंवा मास. चार्ज इज associated with mass. That is काय म्हणणं यांचं, that is charge cannot exist without mass. Charge cannot exist without mass. मासच्या व्यतिरिक्त चार्ज एक्झिस्ट करू शकत नाही. थ्रू काय करू शकतो, थ्रू मास कॅन एक्झिस्ट. पण तुमचं मास काय करू शकतं, थ्रू मास कॅन एक्झिस्ट
mass can exist without charge. विदाउट चार्ज काय म्हणणं आहे, तुमचा जो चार्ज आहे ना, हा चार्ज एक्झिस्ट करू शकतो. कधी एक्झिस्ट चार्ज त्याच वेळेस एक्झिस्ट असणार आहे, कधी असणार आहे, ज्या वेळेस त्याला काय असणार आहे, मास व्यतिरिक्त जर मासच नसेल तर तुमचा चार्ज एक्झिस्ट करणार नाही. क्लिअर आहे. पण तुमचं मास एक्झिस्ट करणार आहे कोणाशिवाय, चार्ज व्यतिरिक्त. काही मास असा असणार आहे, काही मॅटर असं असणार आहे ज्याला चार्जची गरज नसेल, चार्ज नसला तरी इथं त्याचं मास एक्झिस्ट होऊ शकतं. म्हणजे इथं एक गोष्ट क्लिअर येते तुम्हाला की मॅटर जे आहे ना चार्ज व्यतिरिक्त एक्झिस्ट करू शकतं, पण चार्ज हा मास व्यतिरिक्त एक्झिस्ट करू शकत नाही. ठीक आहे, क्लिअर आहे. त्यानंतर पुढचा फोर्थ प्रॉपर्टी अशी की चार्ज इज कन्झर्व. चार्ज कसा असतो तुमचा, कन्झर्व. चार्ज इज कन्झर्व. चार्ज काय केलेला आहे, कन्झर्व असतं. ठीक आहे. चार्ज कॅन नायदर बी क्रिएटेड, कॅन नॉट बी डिस्ट्रॉय. जसं तुम्ही एनर्जीला क्रिएटही करू शकत नाही, एनर्जीला डिस्ट्रॉय करू शकत नाही, त्याच पद्धतीने बाळांनो तुम्ही चार्जला क्रिएटही करू शकत नाही, तुम्ही चार्जला डिस्ट्रॉय करू शकत नाही. चार्जला काय करू शकता, ट्रान्सफर करू शकता. कुठून, एका बॉडीमधून दुसऱ्या बॉडीमध्ये. काय म्हणणं इथं, चार्ज इज कन्झर्व का म्हणलंय, चार्ज कॅनॉट बी चार्ज कॅन नायदर created charge neither can created not be destroy. आपण चार्जला काय करू शकत नाही, नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉय. आपण चार्जला काय करू शकतो, चार्जला आपण प्रोड्यूसही करू शकत नाही आणि डिस्ट्रॉयही करू शकत नाही. त्याच्यामुळे चार्ज कसा राहणार आहे, कन्झर्व राहणार आहे. बरं ठीक आहे. नेक्स्ट पुढची प्रॉपर्टी बेसिक आहे, एकदम बेसिक पासून क्लिअर होऊन जाईल. चार्ज कन्झर्व झालं. ठीक आहे. इनव्हॅरियन्स ऑफ चार्ज. काय, इनव्हॅरियन्स ऑफ चार्ज. इनव्हॅरियन्स म्हणजे काय बघू आपण. इनव्हॅरियन्स ऑफ चार्जचं काय असणार आहे, इनव्हॅरियन्स ऑफ चार्ज. इनव्हॅरियन्स मध्ये द न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑफ एन एलिमेंटरी चार्ज. बघा, न्यूमेरिकल व्हॅल्यू of an elementary charge is independent of velocity. Is independent of velocity. सांगतो, independent of velocity. चार्जची जी व्हॅल्यू आहे, न्यूमेरिकल व्हॅल्यू, ती चार्ज जेवढा बी कन्झर्व असणार आहे, जेव्हा एखाद्या मटेरियलमध्ये जेवढा चार्ज आहे, ही बॉडी आहे, ह्या बॉडीला मी इथून इथपर्यंत आलो किंवा वेलॉसिटी दिली, त्याच्यानुसार चार्ज हा कन्झर्व आहे. चार्ज त्याच्यामध्ये चार्जमध्ये कुठलाही डिफरन्स नाही येणार. पण हे मास आहे, हे मास ज्यावेळेस मी एखाद्या मासला काय करतोय, इथून जर वेलॉसिटीमध्ये दिली, ह्या मासला वेलॉसिटीमध्ये असताना या मासमध्ये काहीतरी चेंज होत असतो. तो चेंज काय होणार आहे, आपण थोडं पुढे गेल्यानंतर कॅल्क्युलेट करू. पण हे जे आहे इंडिपेंडेंट ऑफ वेलॉसिटी, चार्ज जो ऑब्जेक्ट ज्या बी मॅटरमध्ये जे बी मॅटर आहे त्याच्यामध्ये चार्ज एक्झिस्ट आहे, त्याच्यावरती ते ऑब्जेक्ट, ते मॅटर चार्जवरती इंडिपेंडेंट आहे. कारण की चार्ज जो मास आहे, ते मास तुमचं इन्क्रीज होणार आहे. ज्यावेळेस वेलॉसिटी देणार तुम्ही त्या मासला, त्यावेळेस त्याचे वेलॉसिटी मास इन्क्रीज होईल, पण चार्ज काय राहणार आहे, कन्झर्व राहणार आहे. चार्जमध्ये कुठलाही व्हॅरियन्स येणार नाही, इनव्हॅरियन्स आहे. चार्ज कसा असणार आहे, इनव्हॅरियन्स. ठीक आहे, इनव्हॅरियन्स. नंतर आहे चार्ज प्रोड्युसेस इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. बरोबर आहे, चार्ज काय प्रोड्यूस करतोय, 6वी प्रॉपर्टी, चार्ज प्रोड्युसेस इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक. चार्ज प्रोड्युसेस इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. चार्ज काय करतोय, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतोय. बरं ठीक आहे, थोडंसं पुढे जाऊ. चार्ज काय प्रोड्यूस करतो, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. अ चार्ज प्रोड्यूस इज ॲट रेस्ट प्रोड्यूस ओनली इलेक्ट्रिक. जो चार्ज काय प्रोड्यूस केलं जातोय, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतोय. बरं ठीक आहे. असा चार्ज जर तुमचा, बघा चार्ज कुठे आहे,
रेसला असेल, चार्ज रेसला असेल तर तुमचा कोण चार्ज कुठे, चार्ज पहिली केस याच्यामधली, चार्ज कुठे रेसला. तर जर चार्ज रेसला असेल तो काय करणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे. काय प्रोड्यूस करणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे. बरं ठीक आहे. आणखी दुसरं काय आहे का सर, मॅग्नेटिक फील्ड कधी प्रोड्यूस करणार आहे, मॅग्नेटिक फील्ड कधी प्रोड्यूस करणार आहे, इफ चार्ज पार्टिकल इन अनएक्सेलरेटेड मोशन, म्हणजे कॉन्स्टंट मोशन मध्ये चार्ज पार्टिकल आहे, चार्ज पार्टिकल आहे कुठे मोशन मध्ये, पण कुठं अनएक्सेलरेटेड मोशन मध्ये, अनएक्सेलरेटेड मोशन मध्ये जर असेल तर काय प्रोड्यूस करणार आहे, इट प्रोड्युसेस बोथ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. काय प्रोड्यूस करणार आहे, बोथ इलेक्ट्रिक फील्ड पण तर प्रोड्यूस करेल, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे तो. ठीक आहे, तिसरी केस इकडे साईडला लिहितो. तिसऱ्या केसमध्ये काय म्हणलंय, जर मोशन ऑफ चार्ज पार्टिकल इज ॲक्सेलरेटेड इट नॉट ओनली प्रोड्युसेस इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड, इट ऑल्सो रेडिएट एनर्जी. म्हणजे जर इथं चार्ज तुमचा रेसला असेल, चार्ज कुठे रेसला जर चार्ज असेल तर काय प्रोड्यूस करतोय, ओनली इलेक्ट्रिक फील्ड. चार्ज मोशन मध्ये यायला लागलाय, पण कोणत्या मोशन मध्ये, अनएक्सेलरेटेड मोशन मध्ये. अनएक्सेलरेटेड मोशन मध्ये जर असेल तर तो काय करणार आहे, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे. पण तुमचा चार्ज कुठे, ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये असेल, चार्ज आहे कुठे, ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये आहे. ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये जर असेल चार्ज, तो काय करणार आहे, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेलच, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेलच. त्याच्यासोबत मॅग्नेटिक फील्ड हा तर प्रोड्यूस करस, प्लस त्याच्यासोबत काय करणार आहे, रॅडिएट एनर्जी, इट रॅडिएट एनर्जी. त्याच्यासोबत तो काय करणार आहे, एनर्जी पण रॅडिएट करणार आहे. ठीक आहे, एनर्जी पण रॅडिएट करणार आहे. आणि कशाच्या फॉर्म मध्ये ही रॅडिएट एनर्जी करणार आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्म मध्ये. कशाच्या, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्म मध्ये, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्म मध्ये काय करणार आहे, हा चार्ज एनर्जी तर प्रोड्यूस करणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करेल, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल, त्यासोबत एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्म मध्ये एनर्जी पण रॅडिएट करणार आहे. काय करणार आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्म मध्ये एनर्जी पण रॅडिएट करणार आहे. बघा चार्ज आहे, काय म्हणलंय, चार्ज प्रोड्युसेस इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड. चार्ज हा इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतोय. ठीक आहे, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतोय. जर चार्ज तुमचा रेसला असेल तर तो काय करतोय, ओनली इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करतोय. जर चार्ज पार्टिकल कुठे, चार्ज पार्टिकल आहे तो अनएक्सेलरेटेड मोशन मध्ये असेल, अनएक्सेलरेटेड मोशन त्याचं चेंज होत नाही, कॉन्स्टंट मोशन मध्ये असेल तर तो काय करणार आहे, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही पण प्रोड्यूस करल. पण तिसरी केस आहे तुमची, जर चार्ज पार्टिकल ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये असेल तर तो काय करणार आहे, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड तर प्रोड्यूस करणारच आहे, त्याच्यासोबत काय करणार आहे, एनर्जी रॅडिएट करणार आहे. कशाच्या फॉर्म मध्ये, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्म मध्ये एनर्जी तो काय करणार आहे, रॅडिएट करणार आहे. बरं ठीक आहे. नेक्स्ट किती प्रॉपर्टी झाल्या, या झाल्या प्रॉपर्टी तुमच्या 6 प्रॉपर्टी झाली. आता बघा 7वी प्रॉपर्टी काय, 7th प्रॉपर्टी नंबर 7. ठीक आहे, कोणती, क्वांटायझेशन ऑफ चार्ज. क्वांटायझेशन ऑफ चार्ज. क्वांटायझेशन ऑफ चार्ज काय म्हणणं आहे क्वांटायझेशन ऑफ चार्ज. ठीक आहे, क्वांटायझेशन, व्हेन अ फिजिकल क्वांटिटी कॅन हॅव ओनली डिस्क्रीट व्हॅल्यू, फिक्स व्हॅल्यू असणार. अशी कधी क्वांटायझेशन कधी म्हणतोय, व्हेन अ फिजिकल क्वांटिटी have only discrete values. ठीक है, discrete fixed value rather than any value, rather than any value.
कुठल्याही व्हॅल्यूच्या व्यतिरिक्त ती काय क्वांटिटीकडे काय असणार आहे, एक डिस्क्रीट व्हॅल्यू असणार आहे. डिस्क्रीट व्हॅल्यू जर असेल, ठीक आहे, ही डिस्क्रीट व्हॅल्यू असेल, द क्वांटिटी इज सेड टू बी क्वांटाइज. मग तिला काय म्हणणार तुम्ही, द क्वांटिटी इज सेड टू बी, क्वांटिटी इज सेड टू बी कशी, क्वांटाइज, कशी, क्वांटाइज. ओके, क्वांटाइज. बरं ठीक आहे. द स्मॉलेस्ट चार्ज दॅट कॅन एक्झिस्ट इन नेचर ऑफ द, बघा चार्जचं स्मॉलेस्ट चार्ज किती, स्मॉलेस्ट चार्ज exist in nature, नेचर मध्ये स्मॉलेस्ट चार्जचं मॅग्निट्यूड इज अ चार्ज ऑफ एन इलेक्ट्रॉन, इज अ चार्ज ऑफ एन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा जो चार्ज आहे तो सगळ्यात स्मॉलेस्ट आहे. काय, इलेक्ट्रॉनचा जो चार्ज आहे तो नेचरमध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट चार्ज आहे. त्याची व्हॅल्यू किती राहते, त्याची व्हॅल्यू, इफ चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन इज, जर तुमची चार्ज इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू किती राहते, एक इलेक्ट्रॉन, वन इलेक्ट्रॉन इज इक्वल टू, वन इलेक्ट्रॉन व्हॅल्यू किती राहते, वन इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1.6 इंटू 10 टू द पॉवर -90, कशामध्ये, कुलोममध्ये, कशामध्ये, कुलोममध्ये ही इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू राहते. ठीक आहे. ॲज टेकन एलिमेंटरी युनिट चार्ज जर असेल, आता एलिमेंटरी चार्ज मग इंटिग्रल तुमचा क्यू जो असणार आहे, क्यू जो चार्ज राहणार आहे काय राहणार आहे, प्लस एन इंटू ई राहील. ठीक आहे, एन इंटू ई, एन जो असणार आहे, एन इज इक्वल टू फेअर, एन कुठून चालू होणार तुमचं, फेअर, एन इज इक्वल टू 0 1 0 1 2 3 डॅश डॅश कंटिन्यू एन पर्यंत जाईल. ठीक आहे. चार्ज असेल, चार्ज बॉडी जी असणार आहे कधीच नसणार आहे. बघा, चार्ज बॉडी कॅन नेवर हॅव, चार्ज बॉडी can never have value कोणती व्हॅल्यू नसणार आहे त्याच्याकडे, व्हॅल्यू नसणार आहे, व्हॅल्यू कॅन बी सॉरी, कोणती व्हॅल्यू नसणार आहे, नेवर हॅव व्हॅल्यूज. बघा, क्यू इज इक्वल टू प्लस 0.5 इलेक्ट्रॉन ही नसणारच आहे. क्यू इज इक्वल टू मी जर म्हणलं 17.2 इज इक्वल टू नसणारच आहे. जर मी म्हणलं क्यू इज इक्वल टू प्लस 10 टू द पॉवर -5 कुलोम ही बी व्हॅल्यू नसणारच आहे. ETC ह्या व्हॅल्यू तुमच्या चार्जच्या नसू शकतात. ह्या व्हॅल्यू ज्या असणार होतं त्या इंटिग्रल मल्टिप्लममध्ये डिस्क्रीट व्हॅल्यूज फिक्स असणार होतं. कशामध्ये असणार होतं, डिस्क्रीट व्हॅल्यूमध्येच असणार होतं. नाहीतर तुमच्या चार्ज इथं तशी व्हॅल्यू प्लस आणि मायनस असणार. ठीक आहे, चार्जवरती प्लस किंवा मायनस असू शकतो. ठीक आहे, या ठिकाणी आपला चार्जच्या 7 प्रॉपर्टी बघितलेल्या आहेत. ठीक आहे.